नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. तर आजचा आपला टॉपिक आहे डोकेदुखी, जो सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम आहे. कारण आताच्या याच्यामध्ये आपण सतत स्क्रीनच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. सो आपलं इतकं डोकं दुखतं, काही लोकांना तर टॅबलेट घेण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच उरत नाही. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. हां, बट जर तुम्हाला सिव्हिअर हेडेक होत असेल, मायग्रेन असेल, तर तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि त्याच्यासोबत मी जे काही उपाय सांगेन, काही आसन सांगेन आणि एखादा प्राणायाम आहे, तो तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायचा आहे. जर हे तुम्ही कंटिन्युअसली 2 ते 3 महिने केलात, तर तुम्हाला लगेच रिझल्ट जाणवेल. सो पहिला उपाय आहे, जो आहे योगिक उपाय, जो मी नेहमी करते. जर माझं स्क्रीनकडे मी 1-2 तास कंटिन्युअसली जर काम करते, तर मला थोडं डोकेदुखी होते. सो मी काय करते, की आपलं जे चंदन आहे, ते मी सानेवरती उघळते आणि त्या चंदनाचा लेप आहे, तो मी कपाळावरती लावते. 10 मिनिटं तो तसाच ठेवायचा. तुम्हाला 10 मिनिटानंतर ते इन्स्टंट रिलीफ मिळेल. हा एक रामबाण उपाय आहे डोकेदुखीसाठी. दुसरा आहे भ्रमरी प्राणायाम, जो डोकेदुखी मायग्रेनसाठी खूप जास्त इफेक्टिव्ह मानला जातो. तर हा आपण आता प्राणायाम शिकणार आहोत. ठीक आहे. सो पहिले काय करायचं, आपल्याला बॅक स्ट्रेट करायचे, नॉर्मल सुखासनमध्ये बसायचे. ठीक आहे. आता दोन्ही आपल्याला कान आहेत, ते आपल्या थंबने म्हणजेच आपल्या अंगठ्यांनी बंद करायचे. जे आपला फोर फिंगर आहे, ते आपल्याला कपाळाच्या इथे ठेवायचं आहे आणि ही जी 2 बोटं आहेत ती डोळ्यांवर ठेवायची आहेत. ठीक आहे. आणि नंतर मग जी आपली करंगळी आहे ती नॉर्मल फेसवरती ठेवायची. आता या पोझिशनला आल्यानंतर तुम्हाला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि आपल्याला भुंग्याचा आवाज काढायचा आहे. जी आपली मधमाशी असते त्याचा जसा आवाज असतो, त्याचे जसे व्हायब्रेशन्स असतात, तसं आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. सो मी तुम्हाला एकदा करून दाखवते. इनहेल, हा प्राणायाम खूप म्हणजे खूप जास्त इफेक्टिव्ह मानला जातो. त्यामध्ये मधमाशीचा आवाज काढतो, त्यामुळे जे व्हायब्रेशन होतात ते आपल्या बॉडी ऑर्गन्सला कम्प्लिटली रिलॅक्स करतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला लगेच शांतता फील होते आणि अशा काही केसेसमध्ये तुम्ही लवकर झोपून पण जाल. ज्यांना झोपेची कमतरता आहे, ज्यांना लवकर झोप येत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा हा प्राणायाम खूप इफेक्टिव्ह आहे. हा प्राणायाम तुम्ही कधी करू शकता आणि किती वेळ करू शकता? हां, जर तुम्हाला आताच डोकं दुखतंय, तरी तुम्ही इन्स्टंटली तिथल्या तिथेही करू शकता 15 मिनिटासाठी, किंवा तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये हा ॲड करू शकता झोपण्याच्या आधी, किंवा जर तुम्ही योगा प्रॅक्टिस करत असाल, तर त्या टाईमाला तुम्ही 15 मिनिटं तरी ॲटलीस्ट 15 मिनिट्स या प्राणायामची प्रॅक्टिस करायची आहे. तर हा झाला प्राणायाम. आता आपण बघूया कोणतं आसन आहे जे आपल्याला डोकेदुखीपासून इन्स्टंट रिलीफ देईल. ते आहे बालासन. सो आपण बघूया बालासन नक्की परफॉर्म कसं करायचं. आपण मागच्या व्हिडिओमध्येही बघितलेलं, ते कंबरदुखीसाठीही खूप इफेक्टिव्ह आहे आणि इव्हन डोकेदुखीसाठी किंवा आपण जर स्ट्रेसमध्ये असू त्याच्यासाठी सुद्धा हे खूप बेनिफिशियल आहे. सो बालासनाचे खूप जास्त फायदे आहेत. जेव्हाही तुम्हाला नेगेटिव्ह इमोशन्स येत असतील, तुम्हाला डिप्रेशन, अँझायटी सारखं वाटत असेल, तर तुम्ही सिम्पली बालासनची प्रॅक्टिस करू शकता. आपल्याला जे वज्रासनमध्ये बसायचंय, त्याच्यानंतर आपले पाय थोडे ओपन करायचे, व्ही शेप तयार होतो. ठीक आहे. नंतर स्लोली खाली जायचे, फॉरवर्ड बेंड करायचे आणि इथे रिलॅक्स करायचे. डोळे बंद करायचे आणि नॉर्मल ब्रीदिंग ठेवायचे. या स्थितीमध्ये तुम्ही 2 ते 3 मिनिटं थांबलात तरी तुम्हाला कंप्लीट रिलॅक्स फील होईल. येस. अँड स्लोली कम बॅक. आता हे झालं आसनबद्दल. आता तुम्ही डाएटमध्ये काय चेंजेस करू शकता? जर तुम्हाला जास्तच डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर तुम्ही स्पायसी खाणं थोडं कमी करायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे, लाईक मोबाईलवरती, लॅपटॉपवरती. आता लॅपटॉपवरती तर खूपच काम करतात. सो तुम्ही बोलाल की काय करावं? सो याच्यासाठी तुम्ही 1-1 तासाचा किंवा अर्ध्या-अर्ध्या तासाचा ब्रेक घेऊ शकता. जेव्हा तुम्ही काम करता, तेव्हा तुम्ही अर्ध्या-अर्ध्या तासाचे किंवा 1-1 तासाचे अलार्म लावू शकता.
आणि त्याच्यामध्ये तुम्ही काही क्रिया करू शकता. आता त्या कोणत्या क्रिया करायच्या त्या मी तुम्हाला दाखवते. सो पहिले आपल्याला थंबकडे बघायचं, आपल्या अंगठ्याकडे बघायचंय, ठीक आहे. आणि त्याला जवळ आणायचंय आणि मागे घ्यायचंय. हे आपण 10 वेळेला करणार आहोत आणि त्याच्याकडेच लक्ष द्यायचंय. हे 10 वेळा केल्यानंतर आपल्याला रोटेट करायचं आणि आपलं लक्ष, जे आपले डोळे आहेत ते आपल्याला थंबकडे ठेवायचे आहेत. हे पण 5 वेळेला क्लॉकवाईज करायचं आणि 5 वेळेला अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. हे झाल्यानंतर तुम्ही तुमचे आईज ब्लिंक करायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला 2 बोटं घ्यायची, ती आपल्या डोळ्यांच्या बरोबर साईडला ठेवायचे आहेत आणि डोळे वर बघायचे आहेत आणि खाली 10 टाइम्स करायचं. वर आणि खाली स्लोली. त्याच्यानंतर साईडला बघायचं आहे. इतक्या क्रिया करायच्या, त्याच्याने तुमचं कामामध्ये जास्त प्रोडक्टिव्हिटी मिळेल आणि तुमच्या डोळ्यांना पण शांतता होईल आणि जे तुमचे नर्व्स जास्त कॉन्ट्रॅक्ट झालेले असतील तेही रिलॅक्स होतील. डोकेदुखीसाठी तुम्ही अजून काय करू शकता, तर त्यासाठी जे आपले इयर्स आहेत त्यांना तुम्हाला सिम्पली खेचायचं आहे. अशा तुम्हाला क्रिया करायच्या आणि तुम्हाला खूप छान रिलॅक्स वाटेल. दोन्ही साईडला, दोन्ही कानांना थोडा मसाज करायचा. त्याच्यानंतर आपल्या 2 भुवयांच्या मध्ये इथे प्रेस करायचं. स्लोली प्रेस करायचं. तुम्ही 1 ते 2 मिनिटं करू शकता. मी स्पेशली हे खूप यूज करते, म्हणजे मला जेव्हाही डोकं दुखत असेल तर मी याच क्रिया करते आणि मला इन्स्टंट रिलीफ सुद्धा मिळतं. देन आपल्याला सिम्पली थोडा हलक्या हाताने मसाज करायचा हा एरिया. इतकंच तुम्हाला फॉलो करायचं आहे. याच्यामधल्या काही गोष्टी, पण प्राणायाम इज व्हेरी इफेक्टिव्ह. सो भ्रमरी प्राणायाम तुम्हाला जितकं प्रॅक्टिस करता येईल तितकं करा. डेली ॲटलिस्ट 15 मिनिटं तरी त्याची प्रॅक्टिस करा. तर या गोष्टी नक्की फॉलो करा आणि त्याची प्रॅक्टिस करा आणि कॉमेंटमध्ये येऊन मला सांगा की तुम्हाला किती रिलीफ मिळाला. सो ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.